रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक पहिला स्तव नाम समास पहिला मंगलाचरण श्रीराम समर्थ. दशक पहिला स्तव नाम समास पहिला मंगलाचरण. आपण आता मंगलाचरण ते थोडंसं घेऊन घेऊ, श्रवण करूया. श्रवण म्हणजे काय आणि मंगलाचरण म्हणजे काय त्याच्यामध्ये आपल्याला स्वामींनी सांगितलं आहे. श्रवण म्हणजे दिल्या घेतलं तर नाही, समर्थांचं करता आलं पाहिजे. मंगलाचरण म्हणजे आचरणात आलं पाहिजे, है की नाही, हो की नाही. आचरण श्रीमद दासबोध दशक पहिला स्तव नाम समास पहिला मंगलाचरण श्रीराम समर्थ. आता आपल्याला श्रवण करायचं. श्रवण सोते पुस्ती कोण ग्रंथ काय बोलीची येतं, श्रवण केले आणि प्राप्त काय आहे. काय विचारलं आहे, सोते पुस्ती कोण ग्रंथ काय बोलीची येतं, श्रवण केले आणि प्राप्त काय आहे, प्राप्ती आहे. म्हणूनच आपण श्रवण करतो. श्रवण म्हणजे काय हो, दिल्या घेतल्याचं नाही, समर्थांचं करता आलं पाहिजे. म्हणजे काय करायचं आहे, ऐकणे म्हणजे हे श्रवण. म्हणजे ऐकायचं म्हणजे काही वेळेवर नाही ऐकायचं, तात्पुरती श्रवण. जसं मच्छिंद्रनाथाने जेव्हा माशाच्या उदरामध्ये जन्म घेतला होता, मच्छिंद्रनाथाने जेव्हा माशाच्या उदरामध्ये जन्म घेतला, तेव्हा त्यांचा जन्म जन्म व्हायच्या अगोदर शंकर पार्वती नदीच्या किनारी बसले होते. नदी किनारी बसले असताना तेव्हा पार्वती बोलली, मला मंत्र एखादा सांगा. तर शंकर म्हणाले की तुला मंत्र सांगायसाठी एकांत जगा पाहिजे. तेव्हा ते नदीच्या किनारी बसले असताना त्यांनी पूर्ण मंत्र त्यांना सांगितल्यानंतर ते पार्वतीला म्हणाले, आता मला पुन्हा सांग बघू दे, काय सांगितलं तुला ते. तर पार्वती सांगणार होती. त्यावेळेत नाथांनी आत्मांना श्रवण केलं होतं. ते त्यांनी सांगितलं की हा मी सर्व ऐकलं. मग आपल्याला पण सर तेच बोलते, श्रवण कसं करायचं, एक ग्रहण करून. म्हणजे ऐकलं ते पुन्हा सांगता पण आलं पाहिजे. आपण सांगतच नाही, घरी आल्यामध्ये आपण श्रवण करतो पण सांगता येत नाही ना. कसं सांगायचं, थांबा जरा चहा पितो, थांबा जरा भांडे घासायचे, थांबा जरा मी इकडनं जाऊन येतो, नंतर सांगतो. ते पण ठीक आहे, नाही आपण सांगत. पण आपल्याजवळ जेव्हा वेळ येते, समजा कोणती वेळ आली, तर ते पण समर्थांची आठवण झाली पाहिजे. त्याला श्रवण बोलतात. सोते पुस्तकून ग्रंथ काय बोली, इथे श्रवण केले आणि प्राप्ती काय. प्राप्ती आपल्याला सांगता येत नाही. प्राप्ती मिळाली असेल सांगता येत नाही, पण ती सांगता आली पाहिजे. प्राप्ती म्हणजे काय, श्रवण हे आपल्याला आहे, सांगता आलं पाहिजे. प्राप्ती म्हणजे काय, घरातलं सुख संपत्ती मिळते हो, समर्थ स्वारी देत असते आपल्याला, पण आपल्याला ते कळत नाही कुठून आलं हे, कसं मिळायला लागलं मला. ह्याच्या आधी मी कोणत्या दुःखात होतो, कुठं लोल होतो, काय करत होतो, कुणाला कशी बोलत होतो, ह्याचं आपल्याला कळत नव्हतं. पण जसं आपण बैठकीत बसल्यानंतर आपल्याला सगळ्यांना कळायला लागलो, सॉरी सांगायला लागले आपल्याला. म्हणून प्राप्ती श्रवण केले आणि प्राप्त काय आहे. ग्रंथानाम दासबोध गुरुशिष्यांचा संवाद येथबुल विशद भक्ती मार्ग. हा भक्ती मार्ग आपल्याला माहीत होता का हो, नव्हता. पण समर्थांनी आज आपल्याला दाखवून दिला कसा असतो भक्ती मार्ग. ह्या भक्ती मार्ग कसा केला पाहिजे हो, कसा केला पाहिजे. आपण श्रवण परमार्थ आणि संसार करून करता आला पाहिजे. सॉरी बोलत नाही, परमार्थ सोडणं, संसार सोडणं, परमार्थच कर म्हणून दोन्ही करून करता आलं पाहिजे. 1 तास तरी आपण श्रवणाला, 1 तास तरी आपण परमार्थासाठी दिला पाहिजे ना हो. 1 तास पण नाही लागत, 20 मिनिटं, अर्धा तास, पावणा तास लागतो. त्याच्यामध्ये आपल्या देवाचं करायचं. सही बोलत नाही, मला उपास पूजा करतच बस, माझी पूजा करतच बस, माझे नामस्मरण करत बस म्हणून. त्याला श्रवण बोलतात. नविदा भक्त्या ज्ञान कुठे मिळालो, श्रवण करून तर ज्ञान भेटेल. नविदा भक्ती कोणती, श्रवण कीर्तन नामस्मरण पाठसेवन अर्चन दर्शन सख्य आणि आत्मनिवेदन. आत्मनिवेदन कसं करणार, जेव्हा आत्मना मनापासून देवाची पूजा करू तेव्हा आत्मनिवेदन मिळेल ना. ते मिळणार आहे का आपल्याला, नाही मिळणार. कोण सॉरी बोलतो. श्रवण कसं पाहिजे, भक्त प्रल्हादासारखं पाहिजे. दास्य भक्ती कशी पाहिजे, भक्त प्रल्हादासारखी पाहिजे. श्रवण कसं पाहिजे, नाथांसारखं पाहिजे. नाथ हे कोण होते, नारायणाचाच अवतार होता. नारायण झाले. नाथांनी जन्म घेतला तेव्हा त्यांनी ते नवनारायण उभे केले. मग आपल्याला नवनारायण उभं करायचं नाही,
पण आपल्या स्वतःसाठी तर आपला नारायण उभा राहायला पाहिजे ना हो. त्याला श्रवण बोलतात. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा. जय सद्गुरू.